भैरव साधना जी आहे, जिला बटुक भैरव साधना आपण म्हणतो, ती साधना एक जुनी साधना आहे आणि ही साधना एका शांत ठिकाणी, एका बंद खोलीतच, शांत वातावरणातच केली जाते. पहिला महत्वाचा मुद्दा असा की ही जी साधना आहे ही एक धोकादायक साधना आहे. तुमच्या बाजूला 10 दिशांना एक सुरक्षा कवच ब्रह्मचक्र धारण करणं आवश्यक असतं. साधनेपूर्वी तुम्हाला धूप तिथे जाळायचा आहे, एक दिवा अखंड लावायचा आहे, जो कमीत कमी 8 तास तरी जळत राहिला पाहिजे. भैरवाची मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला बाजूला आणि त्याच्यावर सिंदूर लावायचा आहे आणि स्वतःच्या कपाळावर टिळा लावायचा आहे. साधना करत असताना लाल रंगाचं वस्त्र तुम्ही घालायचं आहे. त्याच्यानंतर वास्तुदोष शुद्धीकरण आणि गुरुपूजा हे सगळं करायचं आहे. वास्तुदोष म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही साधनेला बसताय, मग ते नदीचं ठिकाण असू दे किंवा तुमच्या घरातली एखादी जागा असू दे, तिला गोमूत्र, गंगाजल आणि पंचामृतानं व्यवस्थितपणे सगळं वापर करून शिंपडून तिला शुद्ध करून तिला आधी पुसून त्याच्यानंतर गुरूंची पूजा करायची. तुमचे कुळदैवत असतील, तुमचे ग्रामदैवत असतील, त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्यांना विनंती करून त्यांचं आवाहन करूनच तुम्हाला तिथं त्या जागेवर बसायचं आहे आणि काळभैरव जे आहे त्या काळभैरवांच्या जपाला सुरुवात करायची आहे.